इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. वणी सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवार दिनांक 10 ऑगस्ट सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH15JV 1259 वणीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी कार क्रमांक MH41AZ 3498 सापुताराच्या दिशेनं जात होती. पांडाणे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात विजय शेखरे आणि रेखाबाई विजय शेखरे हे गंभीर जखमी झाले. त्यातील रेखाबाई शेखरे यांची प्रकृती अतिगंभीर असल्याचं सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पांडाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. दरम्यान अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतलाय. दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महाले आणि परिचारिका सविता ससाने शैला गावित आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमींवर तातडीनं उपचार केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्याबाबत वैद्यकीय पातळीवर कार्यवाही करण्यात आली. कार चालक आणि कारमधील एक जखमी या अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार वसंत साबळे पुढील तपास करत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. NCN न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी.